आराध्य देवतेचं पूजन का करायचं, कुलदेवतेचं पूजन का करायचं आणि गुरुदेवतेचं पूजन का करायचं? धर्मशास्त्र त्याला असं सांगताय, आपला परमार्थ चालविण्याची जबाबदारी आराध्य देवतेकडे असते, पण आपला प्रपंच चालवण्याची जबाबदारी कुलदेवतेकडे असते, आणि प्रपंच आणि परमार्थामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही गुरुदेवतेकडे असते. या तीन देवता या अंगाने आहेत. म्हणून आपल्या देवघरामध्ये या तीन मूर्ती असणं गरजेचं आहे. मूर्ती म्हणा, प्रतिमा म्हणा, फोटो म्हणा, जे काही तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला सेवा करू वाटते त्या पद्धतीने आपल्या देवघरामध्ये आपली आराध्य देवता म्हणून पांडुरंग परमात्मा असणं गरजेचं आहे. आपल्या देवघरामध्ये आपली कुलदेवता म्हणून भैरवनाथाची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा असणं गरजेचं आहे. आणि आपल्या घराण्यामध्ये ज्या ज्या परंपरेला कोणाला कोणाची गुरु परंपरा, कोणाला कोणाची गुरु परंपरा, त्या गुरु परंपरेची एक प्रतिमा आपल्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मी तेही पुढे बोलेल की आपल्या घरातला कुलाचार हा आवर्जून करावा. मी थोडंसं धाडस करून एक पुढलं वाक्य बोलतो. काही मंडळींना पटेल न पटेल, परंतु माता भगिनी आणि विशेष करून ज्येष्ठ मंडळींकरता आवर्जून सांगेल की कुलदेवतेला स्मरण केल्याशिवाय, पूजन केल्याशिवाय घरातून कधी बाहेर पडायचं नाही. याचं कारण आहे, कारण आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या घरातला संसार सांभाळण्याची जबाबदारी